नमस्कार, मी अर्चना आई ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझ्या बाळाचा अर्णवचा दिनक्रम। अर्णव आता 2.5 वर्षांचा आहे। सकाळी 7 ते 8च्या दरम्यान अर्णव उठतो आणि उठल्यानंतर सगळ्यात आधी त्याला लागतं ते 1 कप भरून पाणी। लहान मुलांना उठल्यानंतर जर थोडंसं कोमट पाणी दिलं तर त्यामुळे पोट साफ होण्यासाठी खूप मदत होते। सध्या ह्या कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे तुम्ही आम्ही कोणीच घराबाहेर पडणं म्हणजे खूप धोक्याचं आहे। आपल्या मोठ्या माणसांनाच घरात थांबणं ही खूप मुश्किलीची गोष्ट असताना लहान बाळाचं रुटीन हे घरामध्ये योग्य पद्धतीने लावणं हे सुरुवातीला थोडंसं अवघडच वाटलं, पण बाळाच्या काळजीपोटी सध्या तरी हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे की घरीच राहा आणि सुरक्षित राहा। थोडंसं इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर थोडंफार खेळून झाल्यानंतर अर्णव रोज न चुकता ब्रश करतो। अजून तो तितक्या व्यवस्थितपणे ब्रश करायला शिकला नाही आहे, अजून तो शिकतोय। त्यामुळे मी रोज आत्ता जरी त्याने ब्रश केला असला तरी अंघोळ करण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याचा ब्रश करते। आज मी नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे। अर्णव साधारणतः 1 वर्षाचा झाल्यानंतर त्याला हळूहळू आपण ज्या पद्धतीने नाश्ता खातो तर ते सर्व पदार्थ हळूहळू भरवायला सुरू केले होते आणि आता तो प्रॉपर आपण जसा नाश्ता करतो किंवा जे पदार्थ आपण नाश्त्यामध्ये खातो तर ते सर्व पदार्थ तो नाश्त्यामध्ये खातो आणि तिखटही तेवढं त्याला चालतं। त्याला नाश्ता करण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण तो पोटभर व्यवस्थितपणे आणि एका जागी बसून नाश्ता करतो। नाश्ता करून झाल्यानंतर एक छोटा ग्लास भरून तो दूध पितो। त्याची गोष्ट की पहिल्यापासून आम्ही कधीच त्याच्या दुधामध्ये साखर घातली नाही, त्यामुळे त्याला साखर जरी दुधामध्ये नसली तरी तो दूध व्यवस्थितपणे पितो। सगळ्यांचाच नाश्ता करून झालेला आहे। रोज आम्ही एकत्रच नाश्ता करतो, कारण सध्या अर्णवच्या बाबांचं हे घरूनच काम सुरू आहे, त्यामुळे मी एकत्र नाश्ता करतो। आणि आता त्यानंतर मी बाहेरच्या झाडांना पाणी घालणार आहे, तर अर्णव मला त्यामध्ये मदत करतोय। अर्णवला पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं। जर अर्धा टब भरून पाणी आणि त्यामध्ये थोडीफार खेळणी टाकून दिली तर तो तिथे अर्धा तास कमीत कमी खेळत बसतो। अर्णव बाहेर खेळेपर्यंत माझी पूर्ण साफसफाई यातली झालेली आहे। आता त्यानंतर मी अर्णवला अंघोळ घालणार आहे। जसं की मी मगाशी म्हटलं की अंघोळीपूर्वी मी एकदा अशा प्रकारच्या टूथब्रशचा वापर करून पुन्हा एकदा त्याचे दात स्वच्छ करते, कारण तो अजून स्वतःहून तितक्या चांगल्या प्रकारे ब्रश करत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने मी त्याचे पुन्हा एकदा दात स्वच्छ करते। त्यानंतर थोडंसं तेल घेऊन त्याची हलकीशी मालिश करते आणि त्यानंतर थोड्याशा कोमट पाण्याने, जरी उन्हाळा असला तरी कोमट पाण्याचा वापर करूनच मी त्याला अंघोळ घालते। अंघोळ झाल्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर त्याच्या हाताला आणि पायाला अप्लाय करते, ज्यामुळे त्याची स्किन ड्राय होणार नाही। आणि थोडीशी पावडर ही गळ्याखाली आणि चेहऱ्यावरती लावते, ज्यामुळे घामोळांचा त्रास त्याला उद्भवणार नाही। आज अर्णवच्या बाबांना सुट्टी आहे आणि अर्णव म्हणतोय की त्याला भूर जायचं आहे, पण सध्या बाहेर कुठेही नेणं हे खूप धोक्याचं आहे। त्यामुळे मास्क लावून त्याला ग्राउंड फ्लोअरला नेऊन गाडीमध्ये फक्त 2 मिनिटासाठी बसून आणि ते पुन्हा वरती येणार आहेत। त्याला इतका आनंद झालाय की बाहेर पडतोय तो। आणि अर्णव आता घरी पुन्हा आलेला आहे 5 मिनिटांसाठी गाडीमध्ये बसून। त्यानंतर त्याचे कपडे मी पूर्ण चेंज केलेत, हातपाय धुतलेत आणि त्यानंतर आता तो 10च्या दरम्यान तो स्नॅक्स खातो। त्यामध्ये 1 ॲपल आणि थोडासा चिवडा आज मी त्याला खायला दिलेला आहे। हे आवडीचे पदार्थ मात्र तो नक्की हाताने खातो। आता आम्ही दोघंही मिळून देवपूजा करणार आहोत। देवपूजा करत असताना रांगोळीमध्ये खेळायला, अगरबत्ती देवासमोर धरायला, त्यानंतर गुलाल किंवा अष्टगंध लावायला, ही सर्व कामं अर्णवला खूप आवडतात। देव बाप्पा करा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की
अर्णव त्याच्या बाबांसोबत खेळतोय कारण आज त्याच्या बाबांना सुट्टी आहे. तर तोपर्यंत मी दुपारच्या जेवणासाठी बिर्याणी बनवते आहे. अर्णवसाठी चपाती आणि चिकन, कारण अर्णव अजून तितक्याशा आवडीने बिर्याणी खात नाही. लहान मुलांच्या इंडोर ॲक्टिव्हिटीजपैकी पेंटिंग ही एक खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे. आज अर्णवला पेंट करण्यासाठी एक ॲपल आणि एक बटरफ्लाय ड्रॉ करून दिलेला आहे आणि तो आता पेंट करतोय. आजकाल मार्केटमध्ये जे रेडीमेड कलरफुल क्ले अवेलेबल आहेत, तर हा देखील मुलांच्या खेळण्यासाठी एक खूप चांगला ऑप्शन आहे. हे काय आहे? स्टार. हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? आणि हे व्हेरी गुड. हे काय आहे? हे बटरफ्लाय. आणि हा कोण आहे? कोण आहे? आता 11 वाजलेले आहेत आणि आता ही अर्णवची जेवणाची वेळ झालेली आहे. चपाती आणि गरम गरम चिकन रेडी आहे. आता त्याचे हातपाय धुवून आणि ड्रेस बदलून त्याला मी जेवण देणार आहे. अर्णवचं जेवण झाल्यानंतर छान पोट भरल्यानंतर आता तो टेडीसोबत खेळतोय. तोपर्यंत आम्ही जेवून घेतो. दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान अर्णवची झोपायची वेळ आहे. साधारणतः 2 ते 3 तास तो दुपारची झोप घेतो. माझ्या बाळाचा सकाळपासून ते दुपारपर्यंतचा हा दिनक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.